नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण सुरुवात करूया प्रथम घटकः परिचयः, जेथून आपले खरे संस्कृत सुरू होणार आहे। तर या ठिकाणी आपला परिचय करायला आपल्याला शिकवलेले आहे। आता हा विद्यार्थी आहे, हा म्हणत आहे अहम छात्रः, मम नाम राहुलः, मम माता विदुला, मम पिता सुरेशः। अर्थात तो आपला स्वतःचा परिचय देत आहे। तो म्हणतोय अहम, अहम अर्थात मी, काय तर छात्रः, छात्रः अर्थात विद्यार्थी, मी विद्यार्थी आहे। मम म्हणजे माझे, नाम म्हणजे नाव, राहुलः माझे नाव राहुल आहे। मम माता विदुला म्हणजे माझी आई विदुला, अर्थात माझ्या आईचे नाव विदुला असे आहे। मम पिता सुरेशः माझ्या वडिलांचे नाव सुरेश आहे, असे तो या ठिकाणी म्हणत आहे। तर तो म्हणत आहे त्वम राधा, ही कोण आहे? राधा। त्वम म्हणजे तू, तू राधा आहेस। त्वम छात्रा म्हणजे तू विद्यार्थिनी आहेस। त्वम राधा म्हणजे तू राधा आहेस, असे तो म्हणत आहे। समजले? त्यानंतर एष अर्थात हा, हा कोण आहे? अथर्व। आणि सह, सह म्हणजे कोण? तर तो दीपेश आहे। सह म्हणजे तो, एष म्हणजे हा। ओके, तर आपण सर्वात पहिले शब्दार्थ पाहूया, जे की आपल्याला लागणार आहेत। अहम अर्थात मी, छात्रः अर्थात विद्यार्थी, त्यानंतर मम म्हणजे माझे, नाम म्हणजे नाव, त्वम म्हणजे तू, त्यानंतर एषः अर्थात हा, आणि एषा म्हणजे ही, सह म्हणजे तो, आणि सा म्हणजे ती। समजले का? ओके, मग त्यानंतर पुढे अहम छात्रः अर्थात मी विद्यार्थी। आणि या ठिकाणी आहे म्हटलं नाहीये, पण आपल्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी मराठीत आहे लिहिणं गरजेचं असतं। संस्कृतमध्ये ते काही गरजेचं नाही, म्हणून आहे कंसात। मी विद्यार्थी आहे। मम नाम राहुलः माझे नाव राहुल कंसात आहे। मम माता विदुला माझी आई विदुला आहे, किंवा असं पण घेऊ शकतात की माझ्या आईचे नाव विदुला असे आहे। ओके, त्यानंतर मम पिता माझे वडील सुरेश आहेत। ओके, हे याचं भाषांतर आहे। तुम्ही हे पण लिहायचे आणि त्यानंतर त्याच्या समोर त्याचे भाषांतर लिहायचे। ओके, त्यानंतर त्वम छात्रा म्हणजे तू
विद्यार्थिनी आहेस. ओके. त्वम राधा म्हणजे तू राधा आहेस. ओके. त्यानंतर एषः अथर्वः. एषः अर्थात आपण पाहिलं का, एषः म्हणजे काय, हा. मग एषः म्हणजे हा अथर्व आहे. त्यानंतर एषा रमा. एषा रमा म्हणजे ही रमा आहे. ओके. त्यानंतर संस्कृतमध्ये एवढं माहिती करून घ्या की ही जी उभी रेष आहे, ही उभी रेष आहे, ही उभी रेष आहे, ही उभी रेष आहे, ही उभी रेष आहे, याचा अर्थ मराठीमध्ये फुल स्टॉप फुल स्टॉप फुल स्टॉप फुल स्टॉप असा होतो. समजले काय? मग ह्या उभ्या रेषला म्हणतात दंडक. याचा अर्थ होतो इथं वाक्य संपतं, म्हणजे फुल स्टॉप येतो संस्कृत मधला. सह दीपेशः. सह म्हणजे आपण पाहिलं का, सह 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 अर्थात तो. सह दीपेश म्हणजे तो दीपेश आहे. त्यानंतर सा श्रेया. सा अर्थात पाहिलं का आपण, सा म्हणजे ती होय, म्हणजे ती कोण आहे, श्रेया. ती श्रेया आणि कंसात आहे. बघा प्रत्येक ठिकाणी आहे कशात पाहिजे, कंसात, कारण की त्या ठिकाणी आहेचा उल्लेख नाहीये, पण आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी आहेची गरज आहे, म्हणून आपण ती कंसात लिहित आहोत. आणि फुल स्टॉप म्हणजे संस्कृत मधला दंडक होय. हा पार्ट नक्की पहा. या ठिकाणी स्वतःचा परिचय लिहा, भाऊ बहिणीचे नाव लिहा आणि त्यानुसार सोडवा, म्हणजे जेणेकरून आपली संस्कृतमध्ये रुची वृद्धिंगत होईल. धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.